अजून काय नाही आवडत? माईक का बंद केला? बोलत होतात की तुम्ही. चिखल नाही आवडत. अजून काय होतं पावसाचा त्रास होतो आपल्याला? काय होतं? मला सगळ्यांचा एकत्र आवाज आला पण मला अर्थ काहीच कळला नाही. नुसता आवाज आला, समजलं नाही. काय नाही आवडत? बरं, मला काही समजलं नाही तुम्ही काय म्हणताय. पण मला एक गोष्ट माहितीये जी पावसाळ्यात मला अजिबात आवडत नाही. ती आहे कोणाकोणाला तरी सर्दी होत असते, ताप येत असतात, खोकले होत असतात. सगळे लोक आजारी पडतात पावसाळ्यामध्ये. हे अनुभवलंय का तुम्ही? येस, हो का नाही? पावसाळ्यामध्ये ए ए ए ए पहिल्या बेंचवर बसून मारामारी करताय. पावसाळ्यामध्ये मी हे म्हटलं पावसाळ्यामध्ये खूप लोक आजारी पडतात. हे अनुभवलंय का तुम्ही कधी? काय बोलताय? तुम्ही आजारी पडत नाही? तुमच्या घरात कोणाला सर्दी खोकले ताप होत नाही? होतंय ना. बघा, पाऊस पडला, तुम्ही शाळा सोडली, तुम्ही घरी जाताय आणि खूप जोरात पाऊस पडला, अचानक पडला आणि तुम्ही पूर्ण भिजलात. घरी जाईपर्यंत तुम्ही भिजून घरी जाता, तर काय होतं? एकदम थंडी वाजायला लागते, ताप येतो, सर्दी होते, डोकं बिकं दुखायला लागतं आणि मग काय होतं? आपण आजारी पडतो. आपल्या वर्गामध्ये पण आपले खूप सारे मित्र असतात, कोणातरी शिंका येत असतात, कोणातरी डोकंच दुखत असतं, नाकच जाम झालेलं असतं, कोणतरी विक्स लावून आलेलं असतं, कोणतरी इन्हेलर घेऊन येतं. हे तुम्ही बघितलंय का? हे सगळं होतं पावसाळ्यामध्ये. जनरली पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे रोग वाढतात. का बरं? पावसाळा हा जसा ऋतू आहे की नाही छान ग्रीनरीचा, तसा पावसाळा हा ऋतू आहे अनेक छोट्या छोट्या सूक्ष्मजीवांच्या प्रजननाचा. तर ते सगळे सूक्ष्मजीव म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स एअर, वॉटर, एव्हरीवेअर सगळीकडे असतात. ते ओमनी प्रेझेंट, दे आर एव्हरीवेअर. तर त्यांचे रिप्रोडक्शन पण फास्ट होतं याच्यामध्ये. क्लायमेटच तसं असतं ना, दमट असतं, आर्द्र असतं, ह्युमिडिटी असते, थोडा गारवा असतो, थोडी गरमी असते. अशा क्लायमेटमध्ये अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ चांगली होते. ते वाढले की ऑब्व्हियसली ते सगळीकडे पसरतात आणि आपल्याला आजारी पडतात. अनेक प्रकारचे आजार पाण्यामध्ये वाढतात, पावसाळ्यामध्ये वाढतात. म्हणून जास्त काळजी घ्यायला सांगितलेली असते. पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्या सांगतात, बरोबर ना? का बरं? ऐकलंय का कधी? पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्या असं सांगितलेलं असतं. असं ऐकलंय का कधी तुम्ही? हो का नाही? हो. बरं, का बरं? ते पाणी उकळून नाही प्यायलं तर काय होतं? आणि का सांगितलं असेल असं की पाणी उकळून प्या? हा, बरोबर. पुढे येऊन सांगा म्हणजे मला नीट ऐकू येईल. तेव्हा बॅक्टेरियाची वाढ जास्त होते म्हणून. करेक्ट. पण बॅक्टेरियाची वाढ सगळीकडेच जास्त होते. पाणी उकळल्याने काय होतं? असं म्हणतो का आपण हवा पण उकळून घ्या, हवा गरम करा, अशा ह्याच्यात राहा असं म्हणत नाही. पाण्यामध्ये तसं का बरं? कशा करता फक्त पाणीच उकळून प्यायचं? बॅक्टेरियाची वाढ होते हे उत्तर बरोबर आहे, पण त्याचा पाण्याशी काय संबंध आहे? तो संबंध पण सांग की, तर ते वाक्य पूर्ण होईल ना. माझ्या प्रश्नाला अनुरूप उत्तर होईल. बॅक्टेरिया वाढतात, बरोबर. पाणी गरम का करायचं? ह्याचं उत्तर नाही आलं त्याच्यामध्ये. बॅक्टेरिया सगळीकडेच वाढतात. त्याच्यामध्ये काय? अरे पुढे येऊन तर बोला, 2 पावलं चाला. त्याच्यामध्ये काहीतरी पडतं म्हणून अगं मुलींना जरा व्यायाम करा, अभ्यास करता करता व्यायाम पण होईल. बोला. त्याच्यात बॅक्टेरिया असतात ते मरून जातात म्हणून. कशात बॅक्टेरिया असतात? हवेत?
पाण्यात. म्हणजे हे उत्तर होतं ना, की पाण्यामधले जे काही जर्म्स बॅक्टेरिया असतात, काही व्हायरसेस असतात, इकडनं तिकडनं पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणीच पाणी असतं सगळीकडे. नदीतलं पाणी, इकडचं पाणी, तिकडचं पाणी, सगळीकडच्या पाण्याचे जे तुम्ही रिसोर्सेस बघितले त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी पॉसिबिलिटी ही आहे की त्याच्यामध्ये मायक्रोब्स असणारच आहेत. यू वॉन्ट टू किल देम. कसं किल करणार? बॉईल. डिग्रीज गरम किती आहेत? 100 डिग्री. काय झालं? गरम केल्यानंतर ते मरून जातात. करेक्ट, बरोबर. पाणी खूप जास्त गरम केलं, बॉईल केलं की ते आपोआप मरून जातात. ते मेले की आपण ते पाणी पिऊ शकतो. आता मी तुम्हाला एक खरी खरी गोष्ट सांगते बरं का. लास्ट वीक माझ्या घरातलीच गोष्ट आहे. मी मार्केटमध्ये गेले होते आणि कोथिंबीर आणली. कोथिंबीर, पालक, मेथी अशा सगळ्या एकदम हिरव्या पालेभाज्या भरपूर मिळतात जनरली पावसाळ्यामध्ये. तर मी एक पालकाची गड्डी आणि एक कोथिंबीरीची गड्डी आणली होती आणि म्हणजे निवडून फ्रीजमध्ये ठेवून दिली. माझ्याकडे फ्रीजमध्ये ते बॉक्सेस आहेत, भाज्या वेगवेगळ्या करून ठेवतो ना आपण त्याच्यात, हे वेगळं ते वेगळं ते वेगळं. तो कोथिंबीरीचा बॉक्स होता, तो असा दुसऱ्या दिवशी मी उघडून बघितला, भाजीत कोथिंबीर टाकायची म्हणून उघडला, तर त्याच्या झाकणावरती तिथे एक छोटीशी गोगलगाय होती. ते गोगलगाईचं पिल्लू ऑलरेडी त्या कोथिंबीरीमधनं आलं होतं आणि त्या बॉक्समध्ये जाऊन ते फिरत होतं. म्हणजे अशा अनेक प्रकारचे दिसणारे आणि न दिसणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाण्यामध्ये असतात. पावसाळ्यामध्ये ते सगळीकडे पसरतात. त्याचे इन्फेक्शन आपल्याला होऊ नये म्हणून आपण जास्त काळजी घ्यायला पाहिजे असते. आणि हाच आपला टॉपिक आहे हेल्थ अँड डिसीजेस. बरोबर ना? तुमचा पहिला लेसन कम्प्लीट झालाय का? आपला फर्स्ट लेसन तुमच्या बुक मधला कम्प्लीट झालाय ना? हेल्थ अँड डिसीजेस इज द सेकंड लेसन. लेट अस डिस्कस. काय आहे हेल्थ म्हणजे? हेल्थ या शब्दाचा अर्थ काय मला सांगा बरं. आय एम अ हेल्दी गर्ल. ह्या वाक्यात तुम्हाला काय म्हणायचं? आय एम हेल्दी म्हणजे हेल्दी म्हणजे काय? फॅट, गुटगुटीत, चबी. असं म्हणतात ना, तू खूप हेल्दी आहे, तो खूप हेल्दी आहे. पण हेल्दी म्हणजे असं म्हणतात, ते लठ्ठपणाला हेल्थ नाही म्हणत. मग हेल्थ म्हणजे काय? आरोग्य. मी हेल्दी आहे ह्या वाक्यामध्ये माझं आरोग्य चांगलं आहे असा अर्थ होतो का? बघा आता बघा मी काय म्हणते. मी खूप हेल्दी आहे, मी खूप छान आहे, म्हणजे मला काही झालेलं नाहीये, काही मी आजारी बिजारी नाही, माझं डोकं नाक बीक सगळं बरोबर आहे, काही मला झालं नाही. पण मी आता शाळेमध्ये बसले आणि माझं डोकं दुसरीकडेच चाललंय. मला खूप राग आलाय आणि मला सारखं काहीतरी टेन्शन आहे. तर शाळेत समोर जे शिकवतात ते मला काही त्याशी देणं घेणं नाही. माझं डोकं खराब झालेलं आहे ऍब्सोल्युटली. आता माझी हेल्थ चांगली आहे का? नाही. तर हेल्थ ही गोष्ट जी आहे ना, फक्त बॉडी रिलेटेड नाहीये. बॉडी, माइंड अँड सोशल थिंग्स या सगळ्याचा एकत्र परिपाक आहे हेल्थ. जेव्हा याच्यामध्ये गडबड होते तेव्हा आपण त्याला म्हणतो डिसईज. ईज या शब्दाचा अर्थ इझी म्हणतो ना आपण, काय इझी आहे ना, त्यातला ईज येतो. डिसईज म्हणजे सोपं नाही, काहीतरी गडबड झालेली. त्याचा अर्थ असा आहे की हेल्थ अँड डिसीज मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील, ज्याच्यामध्ये आपण चांगलं असणं आणि आपले गडबड होणं म्हणजे मग कशातही गडबड होईल. शरीराच्या सिस्टीम्स मध्ये होईल. ह्युमन सिस्टीम्स, देर आर मेनी सिस्टीम्स इन द बॉडी, डायजेस्टिव्ह, सर्क्युलेटरी, नर्वस सिस्टीम, या सगळ्या सिस्टीम्स मध्ये काहीतरी गडबड होईल. किंवा आपला मेंटल आपल्या सराउंडिंग मध्ये नॉर्मल नाहीये, काहीतरी वेगळंच चाललंय, खूप आवाज आहेत, पाणीच खराब आहे, तुम्ही अशा ठिकाणी गेला जिथे खूप भांडणं चालली आहेत, काही चाललंय, त्याच्यामुळे तुम्हाला आले सोशल सिच्युएशन, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे की तुमची हेल्थ कशी आहे. राईट नाव तुमची हेल्थ खूप चांगली आहे. बिकॉज हेल्थ इज अ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, not just absence of disease or infirmity. Right now you're in your class. In your class you have good friends, you have good teachers, right? And you are physically also good. तुम्ही म्हणालात की आम्ही कोणी आजारी पडत नाही, ह्यातनं मला समजलं की तुम्हाला कोणा सर्दी खोकला तापबीत झालेलं नाही पावसात. सो इन युअर स्टेट, वेर एव्हर यू आर राईट नाव, तुमच्या शाळेमध्ये तुमचे फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग आहे, तर तुम्ही हेल्दी आहात. बरोबर? मला माझा हात खूप दुखतोय आज म्हणून मी आजारी आहे का? मला काहीही झालेलं नाहीये तरी पण मी अस्वस्थ आहे.
त्याला सुद्धा आपण डिसीज असं म्हणतो. मग डिसीज काय? Disease is any condition that impairs the normal functioning of the body or mind. Diseases can be caused by various factors, including pathogens, genetic abnormalities, lifestyle choices, and many other problems. तर डिसीज या शब्दाचा अर्थच आहे की आजार. म्हणजे कोणत्याही प्रकारचे असतात, मनाचे, बुद्धीचे, आजूबाजूला असलेल्या लोकांचे. मी माझी बसले तरी पण माझ्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. काय माहिती काय होईल, काय माहिती काय होईल, मला रागवतील का, मला बोलतील का. हा पण एक डिसीजचाच प्रकार आहे की माझ्या शरीराने मी खूप चांगली आहे, हेल्दी आहे, नॉर्मल आहे, मला काही झालं नाही, पण डोकं माझं भलतीकडे चाललंय. तर त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स येतात ते कोणतेही असू शकतात. एकतर मला पॅथोजन्सचा अटॅक होतो. अटॅक ऑफ पॅथोजन्स इज कम्प्लिटली आजारी पडणं, जे आपलं नॉर्मल. कोणी ना कोणी आजारी पडलेलं असतंच. आपण कधी ना कधी डॉक्टरकडे जातोच, कधी ना कधी ते इंजेक्शन घेऊन येतो, ती घाणेरडी कडू औषधं देतात, तुम्हाला कप सिरप घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, 10 औषधं लिहून देतात. ते सगळे घेतो की नाही आपण, कारण की तेव्हा आपल्या बॉडीवरती पॅथोजन्सचा अटॅक झालेला असतो. कोण असतात ते पॅथोजन्स? मग हे तुम्ही सांगितलं बॅक्टेरिया वाढतात, तर ते बॅक्टेरिया हे पॅथोजन्स आहेत का? पॅथोलॉजी लॅब हा शब्द ऐकलाय का तुम्ही? त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट करतात, युरिन टेस्ट करतात, स्टूल टेस्ट करतात, सगळे टेस्टिंग करतात. ते बॉडी मधल्या सगळ्या फ्लुइडचे टेस्टिंग करतात, ती पॅथोलॉजी लॅब. बरोबर ना? त्या पॅथोजनचीच टेस्टिंग त्याच्यामध्ये होते. पॅथोजन म्हणजे बाहेरून आपल्या शरीरावर अटॅक करणारे लोक, व्हायरस, बॅक्टेरिया, फंगाय काही केसेसमध्ये, हे सगळे कोण असतात? पॅथोजन्स. जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज, आता हे प्रॉब्लेम असेल जे तुमच्या हातात नाही आहेत. तुम्ही सकाळी लवकर उठा, चांगलं हेल्दी खा, व्यवस्थित जेवण करा, चांगली आराम, पुरेशी झोप घ्या, दूध प्या, हेल्दी न्यूट्रिशियस फूड खा, पण तरी सुद्धा काही प्रॉब्लेम जर तुमच्या बॉडीमध्ये जेनेटिकली आले असतील तर 2 मिनिटांनी ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. दॅट इज जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी. फॉर एक्झाम्पल, काही लोकांमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांचे बॉडी सिस्टम्स कम्प्लीट नसतात. म्हणजे काही लोकांना किंवा त्यांना एखादी गोष्ट बाकीच्या मुलांपेक्षा कमी समजते असं आपण त्यांना समजूया. म्हणजे बाकी सगळे तर चांगले असतात, जसे नॉर्मल. आता तुमचं वय असेल 13 वर्ष, 12-13 वर्ष, 12-13 वर्षाच्या मुलांसारखेच ते फिजिकली असतात, पण कधी कधी जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीमुळे त्यांची वाढ कमी झालेली असते, बौद्धिक वाढ कमी झालेली असते. बरोबर, ते स्लो लर्नर्स असतात. म्हणजे 12-13 वर्षाच्या मुलासारखे आहेत, पण त्यांची बौद्धिक वाढ ही 5, 6, 7 एवढ्याच वर्षाच्या मुलापर्यंतची. लहान मुलांची तुम्ही बघितली असेल डेव्हलपमेंट, 2-2 महिन्यात ते हुशार होतात, 2-2 महिन्यात नवीन गोष्टी शिकतात. नुकतंच जन्माला आलेलं बाळ आणि 6 महिन्याचं बाळ, 6 महिन्यात ते बाळ किती शिकतं? भरपूर काही काही शिकतं. 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत ते बाळ तर सगळ्याच ऑलमोस्ट गोष्टी शिकतं. धरायचं कसं, चालायचं कसं, खायचं कसं. बरोबर, बाहेरचं पण खायला लागतं, ते चालायला लागतं, आरडाओरडा करायला लागतं, मी काय म्हणतोय ऐका हे सांगायला लागतं. म्हणजेच 6 महिन्यामध्ये सुद्धा लहान बाळांमध्ये खूप फरक पडतो. तुमची ग्रोथ जी चालली आहे ना, ती एकदम डेंजरस स्पीडने चाललेली. तुम्ही आता 12-13 वर्षाचे आहात ना, 18व्या-19व्या वर्षापर्यंत तुम्ही कम्प्लिटली स्वतःमध्ये इतका बदल झालेला बघाल की तुम्हाला तुमचे हे आत्ताचे फोटो, आत्ताचे 8वीतले फोटो जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाल तेव्हा म्हणाल, शी काय माहिती मी कशी दिसत होते, काय 2 वेण्या, शी मी कसा दिसत होतो, कसा मी बारीक होतो, असं तुम्हाला तुमचं वाटेल. कारण की तुमची बॉडी आता चेंजेस मधून जाते. चेंजेस कम्प्लीट झाल्यावरती ती पूर्णपणे वेगळी असेल. ठीक आहे. तर आता सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज असलेल्या मुलांमध्ये ते जेनेटिक आलेले प्रॉब्लेम असतात. त्यांना तुम्ही किती औषधं घ्या, तुम्ही काही ट्रीटमेंट घ्या, बघा त्याचा जो परिणाम आहे, जो प्रभाव आहे तो कमी होईल, पण तो जाणार नाही, कारण तो त्यांच्या बॉडीमध्ये इनबिल्ट आलेला आहे. ठीक आहे. तसे असतात. काही प्रॉब्लेम्स ब्लड रिलेटेड असतात, ब्लडचं क्लॉटिंगच होत नाही, हे जेनेटिक प्रॉब्लेम आहे. जर तर रक्त बाहेर येतं, तिथं ते खपली चढते आणि आपोआप बरे होतो की आपण. काही काही लोकांमध्ये खपली चढतच नाही, खूप वेळ लागतो. हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. मग ते काय करतात? काही नाही करू शकत बिचारे. काय करू शकतात ते? एवढ्याशा खड्ड्यामधनं शरीराला सगळं रक्त निघून जातात, ते मरून जातात. असं झालंय, अशी हिस्ट्री आहे. सो हे सगळे जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात. लाईफस्टाईल चॉईसेस हा तर एक असा मुद्दा आहे की त्याच्याबद्दल किती बोलू आणि किती नाही. आजकाल तुमचं रुटीन सांगा बरं मला, तुम्ही किती वाजता उठता, किती वाजता झोपता, काय काय करता,
चला जरा मला बोलायचंच आहे तुमच्याशी या विषयावर. आय वॉन्ट टू नो की तुम्ही काय करता दिवसभरामध्ये. सांगा तुमची लाईफस्टाईल कशी आहे, सांगा जरा मला. येस, या सांगा. कोणीही सांगा. ते प्रत्येकाला सरांना काय तुम्ही कामाला लावता, इकडे या तिकडे या सांगताय. स्वतःच पटकन उठा आणि या आणि बोला पटपट. किती वाजता उठता, दिवसभर काय करता आणि किती वाजता झोपता, हे सगळं मला ऐकायचंय तुमच्याकडनं. आणि तुम्ही 2-4 लोकांनी सांगायचंय ह्या प्रश्नाचं उत्तर. 2 मुली 2 मुलं. चला पटकन या. धन्यवाद. अनम्यूट करा आणि बोला. येस, मुलींना माईक ऑन करा, बोला. क्वेश्चन काय आहे? हा, तू सकाळपासून रात्रीपर्यंत. हा, सकाळी किती वाजता उठतेस आणि रात्री झोपेपर्यंत काय काय करतेस हे जरा मला सांग. सकाळी 6 वाजेला उठून ग्राउंडला जायचं स्पोर्ट्सला, परत येऊन मग आंघोळ करून नाश्ता करायचा, मग स्कूलमध्ये यायचं आणि परत मग 1 वाजेला जेवणाला जायचं, लेक्चर अटेंड करायचं, परत 5 वाजेला स्पोर्ट्सला जायचं, परत मग 6 वाजेला जेवण करून मग अभ्यासला बसायचं, 6 वाजेला झोपायचं. ओके, तुम्ही शाळेमध्येच राहता? हॉस्टेलला राहता, गुड. मग तुमच्यापैकी सगळेच हॉस्टेलला राहता का कोणी जाऊन येऊन घरी जाऊन असे उद्योग करता का तिथेच असतात सगळेजण? ओके, मग तुमचं लाईफस्टाईल खूप चांगलं आहे. का बरं, का माहितीये का, हा मुद्दाच लाईफस्टाईलचा आहे. जी मुलं घरी जातात ना शाळेत ना, त्यांच्या घरी आणि त्यांच्या पूर्ण दिवसभराच्या शेड्यूल मध्ये ते किती टाइमपास करतात तुम्हाला सांगते मी. बसा बसा, जागेवर बसा. आणि तुम्हाला मी माझा खरा खरा अनुभव पण सांगते. जेव्हा मी शाळेत होते तेव्हाच पण सांगते आणि आजकालच्या मुलांचं बघते ते पण सांगते. तुम्ही तरी शाळेमध्ये असता, तसं तुमच्या हॉस्टेलच्या आजूबाजूला तुमचं तिथेच खाणं पिणं झोपणं खेळणं सगळं तिथेच आहे ना. तुमचा वेळ वाया जात नाही. शिवाय तुम्हाला टीव्ही मोबाईल वगैरे ह्या गोष्टींचा टाइमपास नाहीये फारसा. पण जेव्हा मी शाळेमध्ये होते तेव्हा आमच्या लहानपणी तर फार हे पण नव्हते, काय बरं म्हणतात, टीव्ही मोबाईलचं फॅड पण नव्हतं. पण आजकाल सगळ्या मुलांच्या हातामध्ये फोन असतात. मग ते घरी येतात, 2-3 तास टीव्ही बघतात, 3-4 तास फोन बघतात आणि मग मधल्या वेळात होमवर्क करतात आणि मग बाहेर खेळायला जात नाहीत, व्यायाम करत नाहीत, हेल्दी फूड खात नाहीत, घरी बनवलं त्यांना नको असतं. ह्या सगळ्यामुळे लाईफस्टाईल प्रॉब्लेम येतात आणि लाईफस्टाईल प्रॉब्लेममुळे अनेक आजार होतात. बोला, काय बोलायचंय का? बोला. काही नाही बोलायचंय का? बरं, आता मी इथे एक चित्र दाखवते, त्याच्याबद्दल तुम्हाला काय कळलं ते जरा मला सांगायचं बरं का. आपण जरा गप्पा मारत मारत अभ्यास करूया. बघा, हे दिसलं का तुम्हाला इथे? मुलांनो, तुम्हाला माझा आवाज येतोय का? माझं नेटवर्क खूप वीक झालं. 1 मिनिट, मी जरा चेंजेस करते ते. मी तुम्हाला इकडे काहीतरी शेअर केलंय, ते तुम्हाला दिसतंय का? मी एक ट्री चार्ट इकडे शेअर केला होता, तो तुम्हाला कळला का? दिसत नाहीये.
ओके, माझा आवाज येतोय का आता तुम्हाला व्यवस्थित? आता माझी रेंज व्यवस्थित आहे. बघा बघा, तुम्हाला मी हे चित्र मगाशी दाखवलं होतं. ह्या चित्रात काय दिसतंय? टाइप्स ऑफ डिसीजेस, म्हणजे रोगांचे प्रकार. अकॉर्डिंग टू ड्युरेशन, ड्युरेशन म्हणजे किती वेळाचे हे आहेत. माझा कॅमेरा पण ऑन करते ना मी आता, झालं स्टेबल. चला, हा, अकॉर्डिंग टू ड्युरेशन, किती वेळाचे हे डिसीजेस आहेत. क्रोनिक आणि अक्यूट. क्रोनिक डिसीजेस जे असतात ते खूप कालावधीचे असतात आणि अक्यूट थोड्या वेळापुरताचे असतात. जसं की क्रोनिक खोकला, लहान खूप दिवसापासून तो दमा आहे, बालदमा बरेच दिवस असतो. अक्यूट थोड्या वेळापुरते असतात आणि बरे होतात. अकॉर्डिंग टू रिझन्स, हेरिडिटरी रिझन्स, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं डाऊन सिंड्रोम हा एक प्रकारचा हेरिडिटरी प्रॉब्लेम आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ब्लड प्रोटीनचा प्रॉब्लेम, हा औषध घेऊन बरा होणारा प्रॉब्लेम नाहीये, हा हेरिडिटरी प्रॉब्लेम आहे. अक्वायर्ड डिसीज म्हणजे आपण आजूबाजूच्या सिच्युएशन मधून त्या डिसीजला अक्वायर करतो, तेव्हा काय होतं? इन्फेक्शियस डिसीजेस. पहिलं इन्फेक्शनमुळे होणारे. कॉमन फ्लू, सगळ्यांना सर्दी झाली, मला पण सर्दी झाली. कॉमन कोल्ड, ताप येणं. डेंगू, डेंगू हे इन्फेक्शन आहे ना, मच्छर आपल्याला चावतो आणि मग त्या आपल्याला विनाकारण त्याच्या बॉडीमधनं आपल्या बॉडीमध्ये ते डेंगूचे जर्म्स जातात आणि आपल्याला डेंगू होतो, बरोबर की नाही? नंतर आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, जसे की डायबिटीज आणि हार्ट डिसीज. आता हे कसे आहेत ना, हे माणसाच्या शरीरामध्ये अंतर्गत बिघाडीमुळे होतात. डायबिटीज किंवा हार्ट प्रॉब्लेम हे आपल्या अयोग्य खाण्यापिण्यामुळे किंवा काही वेळेला चुकीच्या सवयींमुळे सुद्धा हे होतात. हे नॉन इन्फेक्शियस आहेत, पण हे अक्वायर्ड आहेत. हे जन्मापासून नसतात, हे आपल्या लाईफस्टाईलमुळे होतात किंवा काही चुकीच्या गोष्टींमुळे किंवा एखाद्या ऍक्सिडेंटमुळे असे हे प्रॉब्लेम हे होऊ शकतात. आता कॅटेगरीज ऑफ डिसीज, पहिलं जे होतं ते टाइप्स ऑफ इन्फेक्शन. अनेक प्रकारचे इन्फेक्शन आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातलं पहिलं आहे व्हायरल इन्फेक्शन. हा कोण आहे रे? हा रंगीबेरंगी लाल रंगाचा बॉल, आपला नवा मित्र आहे हा. दोन वर्षापूर्वी याने सगळ्या जगाला स्वतःच्या बोटावर नाचवलंय. कोण आहे हा? सांगा जरा मला. दिसतोय ना? यस. हा, मग कोण आहे तो? कोरोना, बरोबर. कोरोनाचे व्हायरस, त्याचे अनेक म्युटंट्स आहेत. म्हणजे तो कोरोना जो पहिला होता ना, 2020च्या पहिल्या वेव्ह मध्ये आला होता, त्याने पण स्वतःमध्ये बरेच बदल केले आणि इन्फेक्शन अनेक प्रकारचे असतात. त्यातला व्हायरल इन्फेक्शनचा तो एक प्रकार होता. ठीक आहे. तो व्हायरल इन्फेक्शनचा का प्रकार आहे? कारण ते इन्फेक्शन आपल्याला व्हायरसच्या इंट्युशनमुळे, मग ते व्हायरस आपल्या बॉडीमध्ये जातात आणि मग व्हायरल इन्फेक्शन होतं. असंच बॅक्टेरियल इन्फेक्शन, बॅक्टेरियाने इम्पॅक्ट केल्यामुळे झालेले इन्फेक्शन हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. पॅरासिटिक, पॅरासिटिक ते अॅनिमल्स असतात जे स्वतःचं स्वतः बनत नाही, इतरांवर अवलंबून असतात. दे आर नॉट ऑटोट्रॉप्स, दे आर पॅरासिटिक. स्पेशली ते दुसऱ्या कोणत्या तरी डेड किंवा अशा पदार्थांवरती जाऊन त्यांचं अन्न तिकडे मिळवतात, सॅप्रोफाइट्स काइंड ऑफ. पण ते जे पॅरासाइट्स असतात त्यांच्या थ्रू आपल्याला इन्फेक्शन होतात. जसं की माशा कुठेही घाणीवर जाऊन बसतात, उकिरड्यावर असतात, कुठेही बसतात, घाणीवर असतात. तिथल्या त्या माशांच्या पायावर, पंखावरती, त्याच्या सोंडेवरती, तिच्या अंगावरती तिथले सगळे जर्म्स, बॅक्टेरियास, व्हॉट नॉट, एव्हरीथिंग त्याचे सेट. आणि मग तीच माशी उडत उडत आपण जे बाहेरच्या दुकानातले काय वडापाव खातो, कधी जिलबी खातो, कधी काय, त्याच्यावरती जर उघडं ठेवलेलं अन्न असेल, कचरा पेटीच्या जवळ कोणी विकायला बसलं तर तिथे त्या माशा येणार नाहीत का? ऑब्व्हियसली कचऱ्याचा तिथेच कॉन्टॅक्ट येणार आहे. तुम्ही कचऱ्यात जाऊन बसला नाहीत तरी ते सगळे किडे त्या भातावरती, त्या अन्नावरती, त्या सगळ्या फूड आयटम्स वरती येणारच ना. पण कचऱ्याच्या जवळच्या ठिकाणी हे इन्फेक्शियस पदार्थ डेंजरस असतात, कारण त्याच्यामध्ये असे खूप सारे पॅरासाइट्स असतात. मग हे फंगल इन्फेक्शन. जनरली फंगल इन्फेक्शन बॉडीवरती, स्किनवरती होतात. त्याच्यामध्ये स्किन डॅमेज होणं असेल किंवा त्याला चट्टे पडणं असे, ते गज करणं, नायटा असे शब्द तुम्ही ऐकले असतील. किंवा असं मध्ये स्किन निघून जाते आणि ते फंगल इन्फेक्शन सारखं असं ते वाढत 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 जातं. असे अनेक प्रकारचे रोग, स्पेशली स्किनचे रोग केसांमध्ये होतात, हे फंगल इन्फेक्शन होतात. आणि मग प्रायन डिसीजेस. ठीक आहे. तर हे बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाय, पॅरासाइट्स याच्यामुळे झालेले असतात. नॉन इन्फेक्शियस कोणते? ते इन्फेक्शनमुळे होत नाहीत आपल्याला,
सगळ्यात पहिले कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे हार्ट, नंतर आहे डायबिटीज आपल्या युरिन मधनं आपल्या बॉडीतली शुगर पास होत असते. क्रोनिक रेस्पिरेटरी दमा आणि कॅन्सर हा खूप डेंजरस, अतिशय भयंकर आजार आहे. त्या आजारापेक्षा त्याची औषधच भयंकर आहे. त्या औषधांमुळेच माणूस अर्धमेला होतो. कारण की त्या कॅन्सरमध्ये आपल्या शरीरातल्या ज्या काही सेल्स आहेत तसेच सेल्स रिप्लिकेट होत राहतात आणि यू कॅन्ट कंट्रोल दॅट. असा तो प्रॉब्लेमॅटिक डिसीज असतो. कम्युनिकेबल ऑर इन्फेक्शियस डिसीजेस कोणते कोणते असतात? दे आर कॉज्ड बाय पॅथोजन्स. Diseases are transmitted by microorganisms like viruses, bacteria, fungi, parasites. यांच्यामुळे आपल्याला जे डिसीजेस होतात ते सगळे पॅथोजेनिक असतात. त्याचे सिम्पटम्स काय असतात? Manifest with specific symptoms and are spread through various routes like respiratory droplets, bodily fluids, direct contact. आपल्या बाजूला आपला जो मित्र बसला त्याला जर सर्दी झाली असेल तर त्याच्यामुळे ते आपल्याला पण होते, बरोबर ना? डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे त्याचे जर्म्स आपल्याकडे येतात. किंवा डोळे येणं, ते डोळ्याच्या मधले जे फ्लुइड असते ज्याच्यामध्ये ते जर्म्स असतात त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट केला आणि तुमच्या डोळ्याला हात लागला तरच तुम्हाला डोळे येतात. जनरली घरामध्ये एकाला डोळे आले की सगळ्यांना डोळे येतात. का बरं? की त्याला काय माहिती असतं की मला डोळे आलेत आणि घरातल्यांना काय माहिती की ह्याला आता असं टॉवेल, ह्याला त्याला, आपण सगळ्या गोष्टी कॉमन असतात घरातल्या, साबण कॉमन असतात आपले आंघोळीचे. हाऊ डू वी नो की ह्याला डोळे आलेत? त्याच्यामुळे आपणही त्या सगळ्या वस्तू वापरतो आणि आपल्याला ते इन्फेक्शन होतं आणि मग समजतो ओ शिट मला पण डोळे आले. पण ते ऑलरेडी इन्फेक्शन आपल्याकडे गेलेलं असतं, कारण की ते कुठल्या ना कुठल्या बॉडी फ्लुइडच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये जातं आणि ते जर्म्स एंटर करतात. रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स, कोणी शिंकलं की त्या शिंकण्यातनं जे काही ड्रॉपलेट्स उडतात त्यातनं जर्म्स जातात आणि ते जे कोणाच्या तरी अंगावर पडतात, वहीवर पडतात, त्याला तुम्ही टच केलं, तुमच्या बॉडीमध्ये ते गेलं की इट्स गॉन इनसाइड युअर बॉडी. अशा पद्धतीने हे जे काय आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमधनं आपल्याकडे येतात ते आहेत. मग आहे दुसरं हायली कॉन्टेजियस, कॅन स्प्रेड रॅपिडली फ्रॉम पर्सन टू पर्सन थ्रू कॉन्टॅक्ट, एअर ऑर कंटॅमिनेटेड सर्फेसेस. तुम्हाला लक्षात असेल तर कोरोनाच्या काळी आपल्याला सांगितलं होतं की मास्क वापरा, हँड वॉश, सॅनिटायझर, सर्फेसेस क्लीन करा, काचा पुसा, कॉमन सर्फेसेसला हात लावू नका, जास्त गरजेच्या ठिकाणी जाऊ नका, कारण दॅट इज हायली कॉन्टेजियस डिसीज. तुम्ही एकमेकांच्या संपर्कामध्ये एवढ्या अंतरावरून जरी बोललात तरी पण यू कॅन गेट कंटॅमिनेशन ऑफ कोरोना जस्ट बिकॉज त्या माणसाला कोरोना झालाय. यू डोंट नो हाऊ इट विल बी अटॅकिंग यू. पण ते पाण्यातनं जाऊ शकतं, एअरमधनं जाऊ शकतं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट मधनं पण जाऊ शकतं. मी एखाद्या बेंचवरती हात ठेवलाय आणि मला काहीतरी डिसीज झालाय आणि त्याच बेंचला दुसऱ्या कोणत्या तरी माझ्या मित्राने हात लावला आणि त्याला पण तो डिसीज झाला. असं करत करत सगळ्या आम्ही वर्गामध्ये फिरलो आणि सगळ्या वर्गाला तो डिसीज झाला. हायली कॉन्टेजियस, बरोबर? एकाच वेळेला अनेक लोकांना. पाण्यामध्ये तुम्हाला मी मगाशी उदाहरण पावसाळ्याचं का दिलं होतं? पावसाळ्यामध्ये असे 100 प्रकारचे आजार मस्त पसरलेले असतात. कारण काय? पावसाळा हा सीझनच आहे रिप्रोडक्शनचा. ह्या सगळ्या बॅक्टेरिया, जर्म्स, व्हायरसेसचा, ह्या सगळ्या पॅरासाइट्सचा इट्स अ व्हेरी हेल्दी टाइम फॉर देम टू ग्रो अँड रिप्रोड्यूस. जास्त नंबरमध्ये ते प्रोड्यूस होतात आणि जास्त नंबरमध्ये ते डिसीजेस क्रिएट करतात. तर ते जे काही जर्म्स, बॅक्टेरिया पाण्यामधनं लोकांच्या पोटात जातात. मोस्टली सगळ्यांना लूज मोशन, एकाच वेळी गावातल्या सगळ्या लोकांना लूज मोशन होतात. का बरं? त्यांच्या गावामध्ये जे पाणी आलंय ते कंटॅमिनेटेड आलंय आणि सगळ्याच्या सगळ्या गावाला त्याची साथीचा रोग म्हणतो ना आपण, सगळ्यांना एकाच वेळेला त्याचा त्रास होतो. असे असतात हायली कॉन्टेजियस डिसीजेस. त्याचं प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट हे काय आहे? रिक्वायर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स लाईक हायजीन, क्वारंटाईन अँड वॅक्सिन्स एज वेल एज टार्गेटेड मेडिकल ट्रीटमेंट. तुम्हाला काय करायचंय? यू नीड टू हॅव प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. तुम्हाला त्याला प्रिव्हेंट करायचंय. ज्याला डिसीज झालाय त्याला तुमच्यापासून लांब ठेवा. क्वारंटाईन करा. आमच्या घरी आम्ही लहान होतो तेव्हा असं व्हायचं, मला बरं नसलं किंवा माझ्या भावाला बरं नसलं तर माझी आई म्हणायची तू त्या रूम मध्ये आराम कर, तिकडे तू झोपून राहा, दुसरीकडे फिरू नको, तुझ्यामुळे बाकी सगळ्यांना ताप येईल. मला ताप आला असला किंवा सर्दी झालेली असली तू तिकडे जाऊन झोप, तुला काय हवंय ते मी आणून देईल. कोरोना नव्हता तरी सुद्धा एका माणसामुळे घरातल्या सगळ्यांनी आजारी पडू नये म्हणून आपल्या आपल्या घरामध्येच हे सिस्टीम आपल्याकडे आधीपासून आहे. ज्याला बरं नाही त्याला असेल, त्याला आरामाची गरज आहे, त्याला घरामध्ये भटकायची गरज नाहीये भूतासारखं.
पण तो तिकडे कोपऱ्यामध्ये आहे, त्याच्यामुळे इतर कोणाला काही होत नाहीये. कंटॅमिनेशन थांबवतोय आपण, त्याला एक प्रकारे क्वारंटाईन करणं म्हणतात. कोरोनाच्या काळामध्ये क्वारंटाईन हा शब्द खूप विचित्र झाला होता, म्हणजे अगदी तो माणूस जेलमध्ये असल्यासारखा क्वारंटाईन झाला होता. तेवढं पण चांगलं नाहीये, त्याची इंटेन्सिटीच तशी होती त्या डिसीजची, की प्रत्येकाला आपापल्या जीवाची भीती होती आणि नक्की कशामुळे काय होईल सांगता येत नव्हतं. सो ते क्वारंटाईन करणं म्हणजे ज्याला डिसीज झालाय त्याला वेगळं ठेवणं, त्याच्यापासून हे सगळे जे काही जर्म्स बॅक्टेरिया आहेत ते इतरांपर्यंत पोहोचू नये अशा पद्धतीने त्याला वेगळं ठेवणं, त्याने त्याच्या वस्तू क्लीन करणं, हायजीन मेंटेन करणं, गरम पाण्याने धुणं, बरोबर, आणि व्यवस्थित औषधं घेणं, सांगितलेले डोस, सांगितलेल्या प्रमाणामध्ये, सांगितलेले सगळे दिवस कंप्लीट केल्यावरतीच तुम्ही त्यातनं बरे व्हाल आणि मग तुम्ही इतरांमध्ये मिसळू शकाल. ह्याला प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. बोला, काय म्हणायचंय, काही बोलायचंय का याच्यावरती? स्पीकर ऑन होऊन गेला. ओके, मला वाटलं काही तुम्हाला सांगायचंय, एखादा अनुभव कोरोना काळातला तुम्हाला लक्षात तरी आहे का रे? तुम्ही तेव्हा 5वी 6वीत असाल ना जेव्हा कोरोना आला? तिसरीत होतात तुम्ही? तुमचा अनुभव कसा होता कोरोनाचा? चांगला होता? तुम्ही छोटे होतात, तुम्हाला जास्त काय माहित नाही, समजू शकते मी. चला, आता धडा आपला जरा टेक्स्टबुक मधनं बघूया आपण. हेल्थ अँड डिसीजेस. हा बघा, हा कोण आहे? आपल्या वर्गातल्या एखाद्या मित्राचं नाव सांगा रे. हा कोण आहे आपण सांगूया. हु इज ही? आपण याचं नाव ठेवूया चिंटू. हा चिंटू बघा आजारी पडलाय बिचारा. चेकिंग फिवर, हिज चेकिंग हिज फिवर. मला किती ताप आहे? 102, 103. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर तेच करतात ना, ताप बघतात. काय घेतात? टेम्परेचर मोजण्याकरता डॉक्टर काय घेतात? हे काय याच्याकडे? थर्मोमीटर. बरोबर, थर्मोमीटर घेतात आणि चेक करतात की मला नक्की किती ताप आलाय. सो हॅव यू एव्हर टेकन द लीव्ह फ्रॉम द स्कूल ड्यू टू सिकनेस? तुम्ही कधी आजारी पडलाय का? पण तुम्ही कुठे राहणार? तुम्ही तिथेच असता ना. पण इन जनरल बरं नसलं आणि आपण घरी असलो तर आपल्याला बरं नाहीये म्हणजे काय, जास्त शाळेत तरी बरं वाटतं, घरी असलं की जास्तच आजारी वाटतं. तर एक्झॅक्टली काय होतं जेव्हा आपण आजारी पडतो? अशक्त वाटतं, हातपाय दुखल्यासारखे वाटतात, अंग दुखल्यासारखं वाटतं. काही आपण काही खाल्लं तरी पण चव पण लागत नाही. म्हणजे तुम्ही अगदी चायनीज खाल्लं तरी पण तुम्हाला वाटेल की काय बकवास याला, ह्याच्यात मीठच नाही, ह्याच्यात चवच नाही. खूप तिखट खाल्लं तरी असं वाटेल काय माहिती काय खाल्लंय, काही समजलंच नाही मी काय खाल्लं. हो की नाही? हो ना. आता तुम्हाला माहिती का, मला जेव्हा बरं नसायचं ना, मला ताप बी व्हायचा ना, मी आईला म्हणायचं, आई मला ना मॅगी खायचंय. तर मॅगी खाल्लं ना की मला समजायचंच नाही की ते मॅगी काय आहे, म्हणजे त्याच्यात मसाले बिसाले एक टेस्ट आहे ना, जे एरवी आपण मॅगी खातो, वाव मॅगी, शी मॅगी, असं व्हायचं. काय मॅगी खाल्लं, मला काही समजलं नाही. किंवा मला असं वाटायचं ताप आल्यावरती वाटायचं आपण सँडविच खावं. म्हणजे असं मी खूपदा ऑब्झर्व केलंय. मी आजारी पडलं मी या दोनच गोष्टी आईला मागायचे. आता आई मला आपली मूग डाळीची खिचडी करून द्यायची, ती मला अजिबात आवडायची नाही. ती खिचडी एक तर काहीच चव नसते, त्यात खिचडी खायची म्हणजे ते आणखीन आजारी पडल्यासारखं वाटतं. तर मग मी तिला सांगायचं मला ना व्हेजिटेबल सँडविच करून दे. ते ब्रेड मध्ये टाकून नाही का, कांदे, टोमॅटे, गाजर बिजर सगळं काकडी बिकडे लावूनच सँडविच. असं वाटायचं की आपण ते खाल्लं की जरा टेस्ट येईल. टेस्ट तर नाही यायची, पण मी ते खाल्लंय म्हणून मला बरं वाटायचं, म्हणजे उलटा परिणाम व्हायचा, पण मला बरं वाटण्याशी मतलब होता ना. सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला जेव्हा बरं नसतं तेव्हा अशा सगळे लक्षण आपल्याला दिसतात. अंग दुखत असतं, काहीतरी त्रास होत असतो, डोकं दुखत असतं, किंवा खूप असं सर्दी असेल, कफ असेल तर घसा बसतो आपला, दुखतं घशामध्ये. आणखीन त्याच्यानंतर टेम्परेचर वाढतं आपल्या शरीराचं, हातपाय दुखतात, चालावंसं वाटत नाही, बोलावंसं वाटत नाही, अशक्तपणा येतो. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही हे सगळं. ह्यालाच आपण आजारी पडणं असं म्हणतो. आता हेल्थ म्हणजे काय? अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. आपण मग अशीच बघितलं. आता डिसीज झाल्यावरती काय होतं? सायकोलॉजिकल आणि सोशोलॉजिकल, फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल प्रोसेसेस मध्ये गडबड होते. डिस्टर्बन्स, सॉरी, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स. फिजिओलॉजी म्हणजे आपली बॉडी, आणि सायकोलॉजी म्हणजे आपलं सायको म्हणजे वेडा नाही, सायको म्हणजे ब्रेन रिलेटेड गोष्टी. ह्या गोष्टी मध्ये काही गडबड झाली की त्याला आपण डिसीज म्हणतो.
टाइप्स ऑफ डिसीज आपण ऑलरेडी आपल्या चार्टमध्ये बघितलेलेच आहेत, ते परत दिलेत बघा आपल्याला इथे. ठीक आहे, आता हे एक एक करून आपण समजून घेऊया बुक मधनं पण. तिथे तर आपण ते सगळं रिवाइज केलेलंच आहे. आता इकडे बघा काय. हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड? हेपेटायटिस, मलेरिया, स्कॅबीज, टीबी, डेंगू, डिसेंट्री, रिंगवर्म, स्वाईन फ्लू. तुम्हाला मग अशी उदाहरण सांगितलं होतं ते डिसेंट्रीचं. गावामध्ये सगळ्यांनाच एकदम लूज मोशन लागले, कारण डिसेंट्रीचे जे काही बॅक्टेरिया होते ते पाण्यामधूनच जातात. रिंगवर्म, डेंगू मच्छरामुळे होतो. टीबी एक प्रकारचे इन्फेक्शन आहे. मलेरिया मच्छरामुळे होतो. पॅथोजन म्हणजे काय? जे आपल्या बॉडीवर अटॅक करतात ते असतात पॅथोजन्स. आता ह्यांना इन्फेक्शियस डिसीज असं आपण म्हणतो. आता इन दिस एरिया व्हेन ड्रॉपलेट्स आर वेपराइज्ड इनटू द मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स और फ्यू अवर्स. लार्ज ड्रॉपलेट्स सेटल डाऊन विदिन फ्यू सेकंड्स. आता हा माणूस बघा, हा खोकला, शिंकला, काय माहिती काय गेलं, थुंकला, काय माहिती किती घाण माणूस आहे हा. रस्त्यात उभं राहून काहीतरी करतोय असं घाणपणा. त्याच्यामुळे काय होतं, आता ह्याचे सगळे जे ड्रॉपलेट्स आहेत ते खाली पडतात. जे हेवी मोठे मोठे ते खाली पडतात आणि जे बाकी सगळे ते हवेच्या कणांमध्ये पसरलेले असतात. शी. सो तुम्ही कुठेही फिरला तरी पण असे जर्म्स बॅक्टेरिया कुठे असू शकतात, तुम्हाला काय माहित कोण तिथे येऊन खोकून गेले. आता इथे आपल्याला एक टेबल दिलंय. दिस इज द डिटेल्ड इन्फॉर्मेशन ऑफ टाइप्स ऑफ डिसीजेस. सगळ्यात पहिला आहे टीबी, ट्युबरक्युलोसिस. पॅथोजनचं नाव आहे मॅकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले. आता ह्याचा मोड ऑफ इन्फेक्शन काय, कसा हा पसरतो? स्पिटिंग बाय पेशंट थुंकला एअर मधनं. प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ द मटेरियल्स ऑफ द पेशंट. समजा एखादा माणूस आहे ज्याला टीबी झालाय, तुमच्या कधीतरी तुमच्या आसपास आहे, तर त्या माणसाला तुम्ही तुमच्या संपर्कामध्ये आलं होती, ऑब्व्हियसली तुम्ही पेन घे, पेन्सिल घे, असं भरपूर गोष्टी आपण देवाणघेवाण करतोच की नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं, आपल्या घरामध्ये आपण खूपदा टॉवेल शेअर करतो, हात पुसायला, तोंड पुसायला, आंघोळीचे करो ना करो जे कॉमन टॉवेल्स असतात ते. त्याच्यानंतर साबण शेअर करतो, टूथपेस्ट शेअर करतो. अशा अनेक गोष्टी आपल्या घरातल्या कॉमन असतात जे सगळे वापरतात. तर एखाद्या माणसाला असा काही डिसीज झालाय आणि त्याने वापरलेल्या गोष्टी आपण बऱ्याच दिवसापासून वापरत गेलो, तर त्याचा तो डिसीज आपल्याला पण होऊ शकतो. नाव वी आर टॉकिंग अबाउट टीबी, ट्युबरक्युलोसिस. तर ट्युबरक्युलोसिस असा पसरतो. दुसऱ्याला झालेला इन्फेक्शनचा बराचसा भाग हा त्याने वापरलेल्या वस्तूंमधून आपल्याकडे येतो आणि आपल्याला इथे इन्फेक्शन होतं. आता सिम्पटम्स काय? क्रोनिक कफ, ब्लडी स्पिटिंग. म्हणजे क्रोनिक कफ म्हणजे खूप जुना खोकला, तो बराच होत नाही. खूप दिवस झाले खोकला आहे 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 आहे, सगळी औषधं घेऊन झाली तरी खोकला जातच नाहीये. मग नंतर ब्लडी स्पिटिंग, तुम्ही जेव्हा स्पिट करता, थुंकता, तेव्हा त्यातनं रक्त पडतं. ही कंडिशन किती डेंजरस आहे, काही काही मूवीज मध्ये पण दाखवतात. दॅट इज व्हेरी डेंजरस. नंतर इमॅसिएशन, डिफिकल्ट ब्रीथिंग, तुम्हाला खस्तरी होतंय, थकल्यासारखं होतंय, मळमळल्यासारखं, इथे जाम झाल्यासारखं, श्वास घ्यायला त्रास होतोय. हे सगळे त्याचे सिम्पटम्स आहेत. मग त्याचं प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट काय? BCG वॅक्सिन. आता हे वॅक्सिन टीबीसाठी आहे. आयसोलेशन ऑफ पेशंट, ज्याला टीबी झाला त्याला लांब करायचं. रेग्युलर मेडिकेशन लाईक DOT. आणि हे भरपूर सारी टीबीची जी मेडिसिन्स आहेत ना, ती भरपूर टीबी सेंटर्स असतात तिकडे, ते फ्री ऑफ कॉस्ट देतात. आणि हे गव्हर्नमेंटकडनं स्वतः हा उपक्रम होतो. जसं की छोट्या मुलांना आपण ते काय असतं रे, ते एक वॅक्सिन देतो बघा, ते तोंडातनं, त्याच्यामुळे छोट्या मुलांना ते हँडिकॅप होण्याचा एक डिसीज असतो, त्याला काय म्हणतात, छोट्या मुलांना देतात ना ते पोलिओचं वॅक्सिन. जसं की पोलिओचे वॅक्सिन गव्हर्नमेंटकडनं मिळतात, तसेच टीबीचे वॅक्सिन्स पण गव्हर्नमेंटकडनं मिळतात. टीबीचा प्रसार आणि त्याचा जो काही लोकांना होणारा त्रास आहे तो थांबवावा म्हणून. नंतर हेपॅटायटिस किंवा हेपेटायटिस जॉन्डिस. हेपॅटायटिस व्हायरस ABCDE हे त्याचे किती 5 लोक आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने अटॅक करतात. कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ नीडल्स अँड ब्लड ट्रान्सफ्युजन, हे सगळ्या प्रकारे हेपॅटायटिस होऊ शकतो. हेपॅटायटिस B जनरली हा कॉमन असतो, हेपॅटायटिस B. ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही कुठलं तरी कंटॅमिनेटेड पाणी प्यायलात, ज्याला हेपॅटायटिस झालाय अशा माणसाला दिलेल्या इंजेक्शननेच तुम्हाला इंजेक्शन दिले त्या निडलने,
किंवा ज्याला हेपेटायटिस झालाय अशा माणसाचं ब्लड दिलं गेलंय दुसऱ्या माणसाला, तर ह्या सगळ्या पद्धतीतनं ज्या माणसाला हेपेटायटिस झालेला नाहीये त्यालाही तो होतो. मग आता याचा काय लक्षणं काय आहेत? एनोरेक्झिया, येलो युरिन, जनरल वीकनेस, नॉशिया, वॉमिटिंग आणि ग्रेस्टूल, अतिशय अनईज, तुम्हाला वीकनेस आहे, तुम्हाला मळमळ आहे, सारखं उलटीसारखं होतं, तुम्हाला तुमचं पोट साफ नाहीये, अतिशय डार्क येलो कलरची युरिन पास करताय तुम्ही, आणि अस्वस्थता आहे पूर्ण इन जनरल. ह्या सगळ्याच्या लक्षणांमधून समजून यायचं की काहीतरी गडबड आहे. मोशन्स पण क्लिअर नाही आहेत, ग्रे कलरचे मोशन्स आहेत, म्हणजे शरीरामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. मग काय करायचं? ट्रीटमेंट आहे त्याची ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. हे तर पावसाळ्यामधलं सगळ्यात स्टार मार्क केलेली गोष्ट आहे. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, ब्लड ट्रान्सफ्युशन करण्यापूर्वी चेक करणं, ज्याच्याकडनं तुम्ही ब्लड घेतलं त्याला कुठले डिसीजचे ते नाही आहेत ना, काही सिम्पटम्स नाही आहेत ना. चांगल्या क्लिअर माणसाचं ब्लड असेल तर तुम्हालाही काही होणार नाही. पण जो डिसीज त्यालाच माहित नाही की त्याला डिसीज झालाय, त्याला काय माहिती, तो आपला गेला बिचारा ब्लड डोनेट करायला. पण अशा माणसाकडनं ब्लड घेऊन तुम्हाला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. मग हे डिसेंट्री. डिसेंट्री बॅक्टेरिया व्हायरस, शिगेला बॅसिली आणि अमिबा येतो, हिस्टोलिटिका, हे झाले त्याचे पॅथोजन्स. आता कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्हाला डिसेंट्रीची एक्झाम्पल तिकडे तिकडे दिसेल जिकडे तुम्हाला कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर मिळेल. मी तुम्हाला जसं म्हटलं की पावसाळ्यामध्ये साथीचे रोग पसरतात, स्पेशली पाण्यात न पसरतात. तर गावांमध्ये भरपूर ठिकाणी नदी असते, त्या नदीमध्ये कुठेतरी आपल्या देशामध्ये हे असे गाढव लोक खूप ठिकाणी आहेत. नदी दिसली चला कपडे धुवायला, नदी दिसली चला तिकडे आपण आंघोळ करू, नदी दिसली चला तिकडे आपण प्रातर्विधी उरकून येऊ. अरे पण ह्याच्यामुळे काय होतं की ज्याला काहीतरी कंटॅमिनेशन झालंय त्याचं ते कंटॅमिनेशन पाण्यामध्ये सगळीकडे पसरतं ना पुढे. मग ते जिथे जिथे ते पाणी जातं तिकडे तिकडे ते सगळीकडे कंटॅमिनेटेड जर्म्स, तिथल्या लोकांनी ते पाणी प्यायलं की गेलं कामात, सगळ्यांना तो आजार होतो. वॉटरी स्टूल, पेन इन ॲब्डोमेन म्हणजे लूज मोशन होतात आणि पोटात दुखतं, हे डिसेंट्रीचं लक्षण आहे. मग तुम्हाला काय करायला सांगतात डॉक्टर? गरम पाणी प्या आणि चांगलं गरम ताजं शिजलेलं अन्न खा, घरातलं अन्न खा. आणि विकनेस येतो लूज मोशनमुळे त्याला ORS घ्या. ORS मध्ये सॉल्ट आणि शुगर या दोघांचं कॉम्बिनेशन असतं, ते आपल्या बॉडीला मेंटेन ठेवतं, म्हणजे तुम्हाला त्रास होत नाहीत कसले, त्याला ORS चं पाणी घ्या असं म्हणतात. ठीक आहे. मग आहे कॉलेरा. कॉलेरा हा असा एक डिसीज आहे जो पुन्हा एकदा फूड आणि वॉटरमुळेच होतो, आणि टायफॉइड सुद्धा फूड अँड वॉटरमुळे. आपण या दोघांना एकत्र बघू म्हणजे आपला हा टेबल आता संपून जाईल. फूड अँड वॉटरवाले हे 3 आहेत, डिसेंट्री, कॉलेरा आणि टायफॉइड. टायफॉइड सुद्धा असाच होतो. आणि कॉलेराचा जो काही बॅक्टेरिया आहे तो आहे विब्रिओ कॉलेरिओ किंवा विब्रिओ कॉलेरा, कॉलेरे असं म्हणतात. आणि टायफॉइडचा आहे सॅल्मोनेला टायफी. हे 2 बॅक्टेरिया आहेत. आता हे काय करतात? कॉलेरा झाला म्हणजे काय होतं? वॉमिटिंग, डायरिया आणि पाय दुखणे, मळमळ, कारण पोटातच गडबड झालेली आहे. कॉलेरा झाला म्हणजे पोटात गडबड झालेली आहे. हा बॅक्टेरिया पोटातली सिस्टीम ढवळून टाकतो. मग काय करायचं? हायजिनिक प्रॅक्टिसेस, स्वच्छ हात धुवा, स्वच्छ आंघोळ करा, फूड असं खाऊच नका, पाणी असं घाण पिऊच नका, ओपन स्पेसेस मध्ये जायचं नाही जिकडे तुम्हाला कंटॅमिनेशन होईल. गेल्यात तरी आपलं आपलं घरचं खाणं पिणं सगळं नीट ठेवायचं. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, गरम पाणीच प्यायचं बॉइल केलेलं. आणि वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलेरा, वॅक्सिन्स असतात कॉलेराचे, ते दिले जातात लहान मुलांना पण, म्हणून हे वॅक्सिन्स घ्यायचे. टायफॉइड तर कोणालाही होऊ शकतो. ॲनोरेक्सिया, हेडेक, रॅश ऑन ॲब्डोमेन, डिसेंट्री, फीवर अप टू 104 पर्यंत ताप असतो, खूप हाय फीवर असतो टायफॉइडमध्ये. आणि यू नेव्हर नो की कसं होतं. मी जेव्हा कॉलेजमध्ये तेव्हा अचानक टायफॉइडची स्टेज 1 झाली होती आणि मी 8-15 दिवस आजारी होते. माझं खूप डोकं दुखायचं, मला कळतच नव्हतं की डोकं एवढं का दुखतंय. आधी वाटलं चष्मा लागतोय का काय होतंय, सगळंच करून आलो तरी पण ताप जायचा नाही, डोकं दुखायचं, ताप जायचं नाही, डोकं, आणि प्रचंड डोकं दुखायचं. मग ब्लड टेस्ट केल्यावर कळलं टायफॉइड आहे. मग टायफॉइड आहे कळलं की त्याची ट्रीटमेंट झाली. सो असं हे कोणालाही होऊ शकतं. आणि आपण जेव्हा कॉलेजमध्ये सुद्धा आपण बाहेरचं घरून किती पाणी घेऊन येणार तुम्ही, ते संपलं की तुम्ही बाहेरचं पाणी घेतच की.
सो असं कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर तुम्ही घेतलं तर असे डिसीजेस होऊ शकतात. आज आपण इथे थांबूया आणि पुढच्या वेळेला आपण या धड्याचा पुढचा भाग पूर्ण करूया. जे काही आपण बोललो, जे काही आपण डिस्कशन केलं, तुम्हाला थोडंफार तरी कळलं का रे ते? येस. हाय केलं म्हणजे बहुतेक कळलं, हो ना? बाय बाय. बाय बाय. भेटूया पुढच्या वेळेला आपण.